नमस्कार ताईनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं उठल्या उठल्या पहिल्यांदा कपडे भिजत घातली होती, कारण कपडे आज भरपूर होती, ढीगभर कपडे पडली होती. थोडी थोडी अशी काढल तशी थोडी वाटली, पण नंतर काढल्यावर कधी ढिगारा सगळा दिसला. तर भिजत घातली आणि पहिल्यांदा झाडू वगैरे मारून घेतला, चहा वगैरे केला. त्यानंतर एकदा मी कपडे धुवायला आलेले, कारण कपड्याचं काम आवरलं की नाही मोठं काम आवरल्यासारखं वाटते म्हणून. आणि ती वाळायला पण पाहिजे होती मला, कारण आज वाळवून ती इस्त्री करून ठेवायची आहे. त्यामुळं जेवणाला आज घातलं नव्हतं, कारण आज थोडंसं म्हणजे सोप्यात सोपं म्हटलं तर की नाही जास्त उसाभर करत बसण्यापेक्षा बिर्याणी करायची असं ठरवलं होतं. त्यामुळे की नाही तनूला थोडंसं म्हणजे आता करायची इच्छा नव्हती, पण तनू म्हणाला मी थोडंसं मम्मी मदत करतो, कारण माझं कालपासून की नाही काल दुपारपासून 12 वाजल्यापासून इतकं डोकं भयानक दुखायला चालू झालं होतं की नाही. रात्री झोप लागेना 1-1:30 वाजेपर्यंत असं एकसारखं दुखत होतं, इतका त्रास होत होता. त्यामुळे की नाही रात्री झोप लागलं थोडंसं कमी आलं आणि सकाळपासून थोडं थोडं चालू झालं होतं. त्यामुळेच की नाही ते कपड्यांचं काम माझं कालचंच होतं, पण ते काल असं डोकं दुखायला लागलं, त्यामुळे की नाही कंटाळा केला. त्यामुळे आज मला एवढी कपडे पडलीत. त्यामुळे आज पण काय काम करायची अशी इच्छाच नव्हती, पण म्हटलं जेवायला वगैरे तर करायला पाहिजे म्हणून म्हटलं बिर्याणीच फक्त करायचं, बिर्याणी आणि थोडासा रस्सा करायचा असं म्हटलं होतं. त्यामुळे मी झाडू वगैरे मारून कपडे धुईतोपर्यंत तनूने इकडं आत तयारी करून ठेवली होती. मी जसं सांगेल तसं त्यानं केली होती. इथं चिकन धुवून वगैरे घेतलं, त्यानंतर धना जिरा पावडर, त्यानंतर अजून बिर्याणी मसाला, दही, मीठ, लाल तिखट पावडर असं सगळं, हळद, त्यानंतर हे सगळं मिक्स करून ठेवायला सांगितलं होतं, ते ठेवलं. त्यानंतर तांदूळ पण धुवून थोडंसं गाळत ठेवायला सांगितलं होतं, ते गाळत ठेवलं. त्यानंतर फोडणीसाठी लागणारं कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर त्याचं त्यानंच की नाही साल काढून वगैरे चिरून सगळं मी बाहेरची तेवढी कपडे सगळी धुईतोपर्यंत त्यानं हे सगळं घरात किचनमधलं हे आवरून ठेवलं होतं. माझे तासाभराचं काम का असेना माझ्या लेकानं पूर्ण मला मदत केली होती. असं म्हणतात की लेक असावी, लेकीशिवाय सर नाही. पण आता नसल्यावर काय करणार ना ताईनो. आणि मी तर म्हणते ना, आपल्याला मदत करायची की नाही किंवा आपल्याला जीव लावायचा की नाही आईला, हे की नाही आपल्या संस्कारावर आणि आपल्यावर असलेल्या प्रेमावर अवलंबून असते असं मला वाटते. आता माझं बघा, मला 2 मुलगीच आहेत, तरी पण माझा लेक मी बाहेरचं काम करत तोपर्यंत, माझ्या तब्येत बरी नाही तोपर्यंत त्यांना हे विचारून विचारून का असेना आणि अर्धं काम माझं करून ठेवलं. आणि लेक असो किंवा मुलगा असो, म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं लेक असो किंवा लेक असो, आपण संस्कार चांगले द्यायचं, वळण चांगलं लावायचं आणि प्रामाणिकपणा आणि एकमेकाबद्दल जर आपुलकी जीव जर असेल एकमेकावर, तर ही अशी कामं कुठलं पण, मग ती लेक असो किंवा लेक असो, दोघं पण करू शकतात. तर इथं माझं कणी पिलू, हे पिल्या पिल्या रे पिलू, 11 वाजलं उठणार काय? गेला ट्रिपचा कंटाळा. कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. त्यानंतर छोटी छोटी जी कपडे होती ती म्हटलं आता हातानं धुवायला नको, आंघोळीचे कपडे ती सगळी मशीनला लगेचच लावून घेतली. आणि इथं मी नीलला उठवत होते, कारण 10 दिवसाच्या ट्रीपवरून तो आला होता. रात्री 12 वाजले असतील त्यांना घरी यायला. त्यामुळं कसं बाहेर फिरून आलं की तरी 10 दिवस कसा काढेल याचं मला टेन्शनच होतं. तरी बऱ्यापैकी गेला, तरी पण थोडीफार कमी पहिल्या दिवशी सर्दी वगैरे तरी झालेलं. ती एकसारखी लावून घे, धुवायच्या मग आजचे दिवस सुट्टी, कारण उद्यापासून परत शाळा त्याचं रुटीनप्रमाणे चालू म्हणून झोपलेला होता. त्याला थोडंसं उठवलं. त्यानंतर इथं बघा दाखवते, हे तनूनं सगळं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर थोडासा रस्सा करायचा होता, त्यामुळे ते पण प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर फोडणीला टाकणारा कांदा, टोमॅटो, पुदिना, तांदूळ वगैरे धुवून ठेवलेलं आहे. इथं चहाची वगैरे भांडी घासायचे आहेत. आणि त्यात हे बघा कांदा टोमॅटो चिरत बसलेला तो. मी आल्यानंतर लगेचच पाणी गरम करायला ठेवलं, कारण बिर्याणी करायचं म्हटलं ना तरी पण वेळ लागतो, कारण कांदा पहिल्यांदा तळून घ्यायचा, त्यानंतर टोमॅटो चांगला भाजायला लागतं. सगळं जर चांगलं भाजलं ना की मग बिर्याणीला चव पण येते. आणि मी ही काही विकतचं तांदूळ आणलं नव्हतं, आमच्या शेतातलंच तांदळाचीच बिर्याणी केली होती. ह्याला तुम्ही पुलाव म्हटला तरी चालेल. पहिल्यांदा तनूला त्या थराची पाहिजे होती बिर्याणी, पण त्यासाठी कसं वेळ जास्त लागतो आणि मला पण कंटाळा आलेला, म्हणजे थोडीशी अशी कणकण पाय दुखल्यासारखं वाटत होते. म्हणून म्हटलं आज आपण साध्या पद्धतीनंच करूया, परत कधीतरी ती थराची करूया. तर त्यामुळे आणि कधी बिर्याणी मला कधी घरच्या तांदळाची चांगली वाटते, कारण विकतच्या तांदळाची दिसायला छान लागते, काही काही चवीला पण चांगली लागते, मोठे मोठे दिसतात.
पण घरच्या तांदळात जो अर्क उतरतो की नाही माझ्या मते चिकनचा मटनचा वगैरे आणि त्याला जी चव येते ना त्यानंतर ती जास्त आवडते मला. तर इथे हे मी पहिल्यांदा थोडंसं कणी चिकन वगैरे शिजत घातलेलं आहे. कांदा मी तळून घेतलेला आहे थोडासा. मी वरून आता टाकणार आहे, नंतर पूर्ण पुलाव तर बिर्याणी झाल्यानंतर पण टाकणार आहे. तरी त्यानंतर तेल, गरम मसाले, टोमॅटो वगैरे जे काय आलं लसणाची पेस्ट मॅरिनेट करताना लावायचा विसरला होता त्यामुळे मी आता फोडणीमध्येच टाकलेलं आहे म्हणजे खमंगपणा वाटेल. त्यानंतर चिकन टाकलं, त्यानंतर कांदा तळलेला टाकला, त्यानंतर आपलं पुदिना कोथिंबीर जे काय असेल ते टाकलं, त्यानंतर तांदूळ टाकलं आणि थोडंसं भाजलं आणि गरम पाणी टाकून बिर्याणी शिजत घातली होती. एक उकळी मोठ्या गॅसवर दिली, त्यानंतर बारीक गॅस केला, त्यावर वजन ठेवलं आणि 15-20 मिनिट कधी बारीक गॅसवर ठेवली होती. त्यानंतर मी गॅस बंद केला आणि गार होईतोपर्यंत ठेवली होती. तर इथं मी बिर्याणी फोडणीला तोपर्यंत माझं डोकं परत असं दुखायला चालू झालं होतं. त्यामुळे तनूनं मस्तपैकी चहा करून दिला. त्यानंतर रश्श्याला लागणारं नारळ वगैरे वाढवून त्यांना ते तुकडे वगैरे मी करून दिले. त्यानंतर मिक्सरला मसाला थोडासा केला. त्यानंतर रश्श्याला परत कांदा टोमॅटो चिरायला लागत होता, ते पण त्यानं चिरून दिला. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मदत मला आज मिळालेली आहे आणि जास्त दगदग पण माझी झाली नाही. त्यामुळे मी बिर्याणी फोडणीला टाकली, पाणी वगैरे टाकलं आणि उकळी आणत ठेवली. तोपर्यंत वर मी मग रस्सा पण मसाला वगैरे तयार केलेला होता, त्यामुळं फोडणीला टाकला तो. त्यानंतर मग चार्लीसाठी चपाती करायच्या होत्या. रात्रीचं गव्हाचं पीठ थोडंसं मळून ठेवलेलं ते शिल्लक होतं 2 गोळ्यांचं, त्याला पण लगेचच 2 चपात्या करून घेतल्या. त्यानंतर बाहेरचे कपडे पण मी तशीच ठेवली होती, म्हणजे पिळून फक्त तशीच टाकली होती त्या ग्रिलवर. तर ती सगळी उन्हात घालून आले. तोपर्यंत माझं मशीन पण झालेलं, ती पण कपडे उन्हात घातली. तर चला हे गार झालेलं आता पोरांना भूक लागलेली म्हणून नील उठला, त्याला चहा दिला. त्याच्यावर पुदिना टाकणार कच्चा. 12 वाजलेले, 12-12:30 झाले असतील, पण त्याला कसं उठल्या चहा लागतो आणि भूक पण नव्हती लवकर, म्हणून त्याला चहा करून दिला. आणि इथं आता तनूला जेवायला वाढताना थोडंसं तळलेला कांदा वरून टाकला आणि बिर्याणीने थोडा रस्सा केलेला तो वाढला. तर ताईने कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग ते नक्की सांगा.